आज खऱ्या अर्थाने दिवसभरात केलेली मेहनत, दिवसभरात घेतलेले परिश्रम आठवायचे आहेत, त्या दृष्टीने वाटचाल करायची। या स्पर्धेमध्ये आपल्याला मानाचा तुरा रोवायचा आहे, त्यासाठी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासाठी प्री क्वार्टर फायनल जरूर आपण या सामन्याला म्हणू शकतो। प्री क्वार्टर फायनलचं स्वरूप या मॅचला जरूर आलेलं आहे। जो संघ जिंकेल निश्चितच मैदानामध्ये नेट रन रेट विचारात घेत खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संघ क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय होताना पाहायला मिळेल। सध्याच्या स्थितीला बावधन स्पोर्ट क्लब दुसऱ्या स्थानावरती आहे, तिसऱ्या स्थानावरती मारुंजी संघ आहे, परंतु दोन्ही संघाचा नेट रन रेट मध्ये जास्तीचा देखील त्या ठिकाणी फरक नाहीये। हा सामना निर्णायक आहे, डू ऑर डाई दरम्यानचा हा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळला गेलाय। एक सिंगल धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि या सिंगल बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती 23 धावा ज्या पाहायला मिळतात। षटक क्रमांक 2 मध्ये प्रशांत उर्फ बबलू कोकाटे जो मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय। षटक क्रमांक 1 मध्ये 22 धावा, षटक क्रमांक 2 च्या पहिल्या बॉलवरती आलेली एक धाव, 23 रन, लॉस ऑफ 0 विकेट। 23 धावा धावफलकावरती असताना 4 चेंडू आणि 16 धावांवरती खेळताना किरण बुचडे यांना आपण पाहतोय भन्नाट फॉर्म मध्ये आहेत। परत एकदा यावेळेस देखील चेंडू उडवला हवेत। अजिंक्य वाघमारे यावेळेस मात्र लॉंग ऑन मध्ये चेंडूच्या खाली आले, झेल टिपला गेलाय। धक्का क्रमांक पहिला, विकेटचं होईल पतन। फलंदाज किरण बुचडे बॅक टू द पवेलियन। न्यू बॅटर अजिंक्य बुचडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। एक फलंदाज जरूर बाद झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही जर पाहिलं अजिंक्य बुचडे सारखा घातक विस्फोटक फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळाला। पहिला चेंडू डॉट, 23 रन, 23 धावा धावफलकावरती। प्रशांत उर्फ बबलू कोकाटे मुळशी तालुक्याचा वंडर बॉय म्हणून खऱ्या अर्थाने या खेळाडूला देखील संबोधले गेले। सातत्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती कित्येक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा निश्चितच प्रशांत उर्फ बबलू कोकाटे। परत एकदा यावेळेस देखील पंचांचं बोट आकाशाकडे, बॅटची हलकीशी कडा, अजिंक्य बुचडे होता 0 वरती बाद, बॅक टू द पवेलियन। अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे ना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे ना पार, हे लागे ना पार, लागे ना पार, अरे लागे ना पार, लागे ना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे ना पार। प्रशांत कोकाटे आला आणि मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचं रूप त्यानं मात्र पलटून टाकले। धावफलकावरती धावा त्या 23, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये। पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, तदनंतर विकेट मैदानामध्ये आली, तदनंतर एक डॉट चेंडू अजिंक्यला जो पाहायला मिळाला आणि पुढच्या चेंडूवरती अजिंक्य बाद झालाय। कौशल आणि दुसऱ्या बाजूने स्ट्रायकर इंडिया सक्षमच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल। यावेळेस देखील मैदानामध्ये अप्रतिम पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय। डॉट चेंडू येईल। 4 षटकांचा हा सामना, 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं तर मोठं धावफलक उभा करण्याचा प्रयत्न प्रथमतः बॅटिंग करताना मारुंजी संघाचा असेल। कमीत कमी धावेंमध्ये रोखण्यासाठी प्रयत्न करतील मैदानाच्या आतमध्ये बावधन स्पोर्ट क्लब। कमी गतीने टाकलेला बॅक ऑफ द हँड, स्लोवर वन डिलिव्हरी आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू देखील आलाय डॉट। काय जबरदस्त गोलंदाजी प्रशांत कोकाटेने केली आहे। फक्त एक धाव खर्च करत 2 फलंदाज बाद केलेत। बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या। 2 गडी बाद, 23 धावा धावफलकावरती असताना मैदानाच्या आतमध्ये श्री काळ भरवण्यात क्रिकेट बारुंजी हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय। टॉस जो अतिशय महत्त्वाचा या सामन्यामध्ये होता, टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय आजच्या दिवसभरामध्ये जवळपास प्रत्येक संघाने घेतलाय।
आणि मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद 23 धावा प्रथमतः बॅटिंग करताना मारुंजी संघानं बनवल्यात.